एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड असून ध्यानसाधना केलेल्या मोदींसाठी 360 जागा काहीच नाहीत। या पोलवरून भाजपला 800 ते 900 जागा मिळतील अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। गेल्या 24 तासात अमित शहांनी 180 कलेक्टरना फोन करून धमकावलंय असा गंभीर आरोपही राऊतांनी केलाय। एक्झिट पोलवर न जाता आता एक्झॅक्ट पोलवर जाऊ अशी प्रतिक्रिया नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दिली आहे। एक्झिट पोलमध्ये नितीन गडकरी आघाडीवर दिसतायत, यावरनं विकास ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। हा एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल नाही असं ठाकरेंनी म्हटलंय। एक्झिट पोल देणारे हे एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले दिसतील। 290 प्लस जागा इंडिया आघाडीला मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये 35 प्लस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय। 4 तारखेलाच याचं चित्र स्पष्ट होईल, मात्र पक्ष फोडणाऱ्यांना यावेळी मोठी चपराक बसेल असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। एक्झिट पोलवर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। एक्झिट पोलवर मला विश्वास नाहीये, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत। अमरावतीमध्ये प्रहारचे दिनेश बुब जिंकणार असल्याचा मोठा दावा बच्चू कडूंनी केलाय। आणि आपल्याला अमरावतीचा निकाल विरोधात गेला तर यादवी माजेल असं धक्कादायक विधान काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलंय। एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार एनडीएला मोठं बहुमत मिळताना दिसतंय, त्यामुळे माजी मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंना एक्झिट पोलमध्ये जिंकणार असं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपला विजय सुनिश्चित व्हावा यासाठी चंद्रकांत खैरे आज दौलताबादच्या दक्षिणामुखी मारुती मंदिरामध्ये होम हवन करतायत। दक्षिणमुखी मारुती मंदिरात आज 8 तास हा होम यज्ञ चालणार आहे।